सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले गणपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौसुमणी विराजितो, कंठी कौसुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबरे, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान, आवडी निरंतर हेची ध्यान, आवडी निरंतर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हे पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, हा तुळशी हार गळा कासे पितांबर, विठोबा रखुमाये, ठोबार कुमाई, विठोबा रखुमाये, बार कुमाई, विठोबा रखुमा, बार कुमाई, विठोबा रखुमा, बार कुमाई, हरी विठोबा. हॅलो, थोडा कडक झालाय, बेस द्या थोडा. हॅलो, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साधनी, सुख झाले वो साधनी, सुख झाले वो साधनी. हे तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरबा, तोहा माधव बरबा, तोहा विठ्ठल बरबा, तोहा माधव बरबा, तोहा माधव बरबा, तोहा माधव बरबा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाती करावा विचार तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावे तातडे परमार्थाची करावे तातडे परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू नका डोळे धुरे भरून राव नका डोळे धुरे भरून राव नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबार खुमाये ठोबार कुमाई विठोबार खुमाये ठोबार कुमाई विठोबार खुमाये ठोबार कुमाई हरी विठोबार खुमाये
क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ परमया पार भव सिंधू परमया पार भव सिंधू नाशिवंत देह दानार सकळ नाशिवंत देह दानार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ हा हा आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ काळ आयुष्य खातो आयुष्य खातो काळ सावधान 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 सावधान
नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ सकळ विठ्ठला 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 टाळी टाळी वाजवा, भजन करा माईबाप. ज्याला माझ्या भगवंतानं हात दिले त्यानं हातानं टाळी वाजवा, मुखानं भजन करा. टाळी लोकांसाठी नसते बर का, भजन लोकांसाठी नसतं बर का. पांडुरंग आपला उद्धार केला पाहिजे म्हणून टाळी वाजवा आणि भजन करा माईबाप. विठ्ठल 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 विठ्ठल. हा हा टाळी टाळी बोला पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की अपने अपने माता पिताओं की सदगुरु गंगागिरी महाराज की सदगुरु नारायणगिरी महाराज की जनार्दन स्वामी महाराज की पवन सुत हनुमान की भारत माता की भारत माता की विठाला 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 विठाला. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अविष्यका तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाचे नाशिवंत देह जाणार सकळ अविष्यका तो काळ सावधान तुका म्हणेह लुकीचे व्यवहारी नका डोळे धुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ अविष्यका तो काळ सावधान विठाल विठाल हो महायोग बिढे तडे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागतदिष्टं तवानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगाकर प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्या विठाल विठाल हो क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अविष्यका तो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण देव निवासी असणारी जगतवंदी जगतवंदी विश्ववंदी वारकरी भूषण असणारे तुकाराम महाराज
काही जणांना प्रश्न पडेल तुकाराम महाराज म्हणजे काय. महाराज नामदेव महाराजाचा अवतार म्हणजे तुकाराम महाराज. कणकई मातानं बोलोबराईचा पुत्र म्हणजे तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. भंडारी भामचंद्र गोहराड्या डोंगरावर रात्रंदिवस ज्यांना कळालीच नाही त्यांचं नाव तुकाराम महाराज. नवे नवे ज्यांना देव न्यायला आला त्यांचं नाव तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि फ्रेश बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही. काही लोक म्हणले मौतीला दाव्याला का जायचं, लोक आपल्या मौती दाव्याला आले पाहिजे म्हणून जायचं. आलं का लक्षात. फ्रेश बसायचं. नाही एक सांगतो तुम्हाला, या जगामध्ये तुम्ही कुठेही जा देवाच्या भजनासारखा आनंद कुठंच नाहीये. आहे का मला सांगा. या जगामध्ये फक्त एकच गोष्ट सत्य आहे, प्रेमाने 2 शब्द बोलणं. चुकीचं आहे का. फक्त प्रेमानं बोला. ज्याच्याकडं मारा जिभेवर साखर आहे आणि ज्याच्या डोक्यावर बर्फाचा खडा आहे त्याने या जगातलं सगळं जिंकलंच समजा. पण ज्याच्याकडं जिभही असून, ज्याच्याकडे डोकंही असून, ज्याच्याकडे शरीरही असून जर भगवंताचा क्षणाक्षणाला विचार नसेल तर जन्माला येऊन उपयोगच नाही. विठ्ठल विठ्ठल मिळालेला वेळ वाया घालू नका, मिळालेला सेकंद वाया घालू नका. कारण पुढचा जन्म मिळेलच का नाही सांगता येत नाही. आणि आत्ताच वाक्य पटकन दिवशी घरी घेऊन जाताना, महाराज आजचा दिवस उद्या उजाडालच का नाही सांगता येत नाही. कोणता दिवस येईल कैसा नाही द्याचा बोला बोला भरवसा. महाराज काळाला माग परतवणारे एकच संत झाले, त्यांचं नाव तुकाराम महाराज. नुसतं तुकाराम नाही, अरे तुकाराम तुकाराम जरी कुणी म्हटलं तरी सुद्धा यम माघारी परतत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. महाराज यम माघारी जात होता. कोण बोला पटापटा. आजारी का तुम्ही. हा देवाच्या दारात आजारी वाणी बसलं का आजारीच होतं बुवा माणूस. फ्रेश बसायचं काय टेन्शन आहे महाराज. कोणामागं दुःख नाही मला इथं सांगा. कृष्णामागं दुःख होतं, रामामागं दुःख होतं का नाही. हनुमंतरायामागं दुःख होतं, या जगात साधू संतामागं दुःख होतं. मग तुमच्या आमच्या दुःख आहे यात काय नवले. विठ्ठल विठ्ठल. फक्त या मनाला 1 मिनिट प्रश्न करायचा कार्य म्हणा. या मनाला एक प्रश्न करायचा कार्य म्हणा, एवढं आयुष्यभर कमावलं हे सोबत जाणार आहे का. आलं का लक्षात तुमच्या. आयुष्यभर कमावलेलं सोबत जाईल का बोला बोला. एकच मनात ध्यानात ठेवायचं, एक दिवस हे नासक कुचक शरीर देवा घरी जाणारे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हा सावध व्हा. आता तरी सावध व्हा माय बापाओ. का सावध व्हा तर देव एक दिवस नेणार आहे म्हणून तरी सावध व्हा. विठ्ठल विठ्ठल. आणि सावध होऊन काय करायचं महाराज. काय करत. पुढचा आवाज कमी राहू दे दादा, मॉनिटरचा आवाज दे ना. हा विठ्ठल विठ्ठल. महाराज सावध होऊन करायचं काय. सावध होऊन संताची भेट घ्यायची. काही लोक म्हणले संताची भेट कुठं होते सांगा ना. मग वैकुंठात जावं लागतं असं आहे का नाही. संताची भेट कोणत्या रूपानं होईल सांगता येत नाही. एखादा भिकारी जरी आला तो दिसायला भिकारी आहे पण भिकाऱ्याच्या रूपानं तो संत आहे की नाही. संतांनी त्या ठिकाणी महाराज संतांनी देव पाहिला का पाहिला का नाही. देव संतांनी पाहिला नाही. संतांनी त्यांचं शरीर भगवंताच्या नामानं परिपक्व केलं. एवढा परिपक्व का जगाच्या मालकाला संतांना भेटा यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या संतांना देवानं भेट दिली किंवा जो देव संताला भेटायला आला त्या संताच्या सानिध्यात तुम्हाला जायचं आहे. मग काय जायचंय. संतांनी दिलेला हरिपाठ तुम्हाला वाचायचा आहे. संतांनी दिलेली गाथा तुम्हाला वाचायची आहे. संतांनी दिलेलं पसायदान तुम्हाला वाचायचं आहे. संतांनी दिलेला परमार्थ तुम्हाला कानानं ऐकायचा आहे. याच्यापेक्षा काय लागतं महाराज. आणि एक वाक्य सांगू का. जीवनामध्ये ज्यानं चांगल्याची संगत धरली त्याचं या जगात कल्याणच आहे. सांगू का पुरावा.
पांडव 5च आहे, कौरव 100 आहे. नीट आहे का बरं का? पांडव 5च आहे, कौरव 100 आहे. पण पांडवांची संगत देवाची आहे आणि कौरवांची संगत दुःशासनाची आहे. ध्यानात ठेवा बरं का. जीवनामध्ये संगतीनं माणूस उद्धार करता होतो आणि माणूस संगतीनं वाया सुद्धा जातो. विठ्ठल विठ्ठल पण संतांची संगत अशी आहे का संतांची संगत चांगल्या रस्त्यानं दाखवणारी आहे. म्हणून संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाली का इमारत फळाला यायला वेळ लागत नाही. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडीनं परमार्थ करा. मी कायम सांगतो, आज सोमवारचा दिवस आहे महाराज. आज श्रावण महिन्याचा त्या ठिकाणी सोमवार आहे. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आप्पासाहेबांचं पुण्यस्मरण आहे. महाराज खरोखर शेवट गोडच आहे. लक्षात ठेवा महाराज, शेवट गोडच आहे. तुम्ही शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. हो यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. हो शेवटचा दिस गोड भावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा दिस गोड भावा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रत्येकाचा शेवट ठरलेलाच आहे. काय वाटतं दादा? इथं बसलेले सगळे लोक मला सांगा, काही लोक म्हणतील आमची लय बागायतदार जमीन आहे, काही लोक म्हणतील आमचे पोर लय मोठ्या उद्यावर आहे, आमचा बंगला लय मोठा आहे, आम्ही गाथा पारायण केलंय, हरिपाठ वाचतोय, मग देव न्यायला येणार नाही. अरे देवानं त्याचा बाप नाही सोडला, तुम्ही आम्ही कोण आहे? पुरावा देऊ का? 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता राजानो. 4 पोरं असून एकही मांडी द्यायला नाही. आणि जटायू नावाच्या पक्षाचं काय मागच्या जन्माचं पुण्य, ते मातीत पडलं आणि देवानं उचलून मांडीवर घेतलं. विचार करा, जटायूला त्या रामाचा स्पर्श आहे आणि ज्या बापाला जन्म दिला त्या बापाला त्या रामाची मांडी नाहीये. ज्याचं त्याचं काय आहे? कर्म आहे. जीवनामध्ये 2 गोष्टीला माणसानं घाबरलं पाहिजे. पहिली गोष्ट कर्म आणि दुसरी गोष्ट देव. कारण एक वाक्य तुम्हाला सांगू का, ज्याचा त्याचा टाइम ठरलाय, ज्याचा त्याचा मिनिट ठरलाय, ज्याचा त्याचा सेकंड ठरलाय, ज्या दिवशी बाळ जन्माला आलं त्याच दिवशी काळ माग लागलाय. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना माईबा, माझं वाक्य नीट आहे का बरं का? ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्याच दिवशी तुमचं माझं मरण ठरेल. आलं का ध्यानामध्ये? आयुष्यामध्ये चांगलं वागा, आनंदी राहा, प्रेमानं बोला, बाकी काही सोबत येत नाही. मला सांगा, काल मी एका गावाला कीर्तनाला गेलतो, कीर्तन झालं आणि एका माणसानं मला पाठीमागं शेती दाखवायला नेली. 5 एकर म्हटला महाराज, या बांधापासून तर त्या बांधापर्यंत सगळं माझं आहे म्हणला. कोणाचं आहे म्हणला? मावशी माझं आहे म्हणला. माझं. आता मला खरं सांगा, हा 5 एकरचा प्लॉट माझा आहे म्हणणाऱ्याला त्या मातीमध्ये याच्या मागचा आजा गेला, पांजा गेला, नातू गेला, तो राहणार आहे का? आज मेला पण जा मेला, बाप म्हसडा गेला. आज मेला पण जा मेला, बाप म्हसडा गेला. देखत देखत नातो पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाजोनी
कोठे. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही किती पैसा कमावला, पैसा इथं राहणार आहे. किती जमिनी घेतल्या, इथं राहणार आहे. किती लेकराबाळावर संस्कार केले, इथं राहणार आहे. पण जाताना एकच गोष्ट सोबत येणार आहे, केलेला परमार्थ. केलेला परमार्थ पुरावा देऊ का? करा हरिभक्ती पर लोका येईल कामा, किंवा अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा. अंतकाळीचा कुणीच नाही आहे, फक्त एकटाच आहे, त्याचा नाव पांडुरंग आहे. नाही तर तुम्ही चांगला विचार करा. आता लांबचं उदाहरण सांगत नाही मी तुम्हाला, कोण कुणाचं आहे. 1.5 महिन्यापूर्वीची एक घटना आहे, मोबाईलला तुम्ही सगळ्यांनी पाहिली. महाराज 1.5 महिन्यापूर्वी एक घटना तुम्ही पाहिली. ज्या बापानं लेकीचं लहानपणापासून संरक्षण केलं, लहानपणापासून लेकीला घडवलं, त्या पुरीला बाहेरच्या देशामध्ये शिकायला पाठवलं, इकडं बाप मरून गेला, तर पुरीला फोन करून सांगितलं, तायडे तुझा बाप वारला ग, वारला तुझा बाप. तिने व्हिडिओ कॉल व अंत्ययात्रेला पाहिलं, तुम्ही मोबाईलला सगळ्यांनी व्हिडिओ कॉल व अंत्ययात्रेला त्या ठिकाणी महाराज व्हिडिओ कॉल जोडला. आणि त्या व्हिडिओ कॉल जोडल्यानंतर त्या लोकांना सांगितलं, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे फोनपेला पाठवते, तुमचं तुम्ही माझ्या बापाला जाळून टाका. अरे काय संस्कार आहे महाराज या मातीमध्ये. एक सांगतो तुम्हाला, आज या जगामध्ये एवढी भयानक परिस्थिती होणार आहे. तुम्ही माझं वाक्य ऐका, हे फक्त भगवंताची नारदाची गादी आहे म्हणून लोक सुधरू राहिली, नाही तर लोकांच्या मनातले परिवर्तन त्या ठिकाणी व्हायला तयार नाही. लोक माणसाला मानायला तयार नाही. आज पैशाचा गर्व झाला, आज पैशानं घरं झाले, बंगले झाले, इस्टेटी झाल्या, प्रॉपर्टी झाल्या. तुमच्याकडे अमाप पैसा असू द्या आणि तुमच्या कार्यक्रमाला भाऊबंधन संबंध येत नसू द्या, तुमच्या कार्यक्रमाला झिरो किंमत आहे. काय वाटतं तुम्हाला? माणसं जपा, 2 रुपये आयुष्यात कमी कमवा, पैसा येत राहणारी, पैसा जात राहणारी, पण प्रेमाची माणसं कमवा. शेवटच्या काळाला तरी जवळचीच माणसं कामाला येतात, एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल पटापटा सांगतो तुम्हाला, लोकाशी मुंग्या जशा रस्त्यानं चालताना मुंग्या पायाखाली तुडवल्या, जशा त्या ठिकाणी चिरडून मरता, तशी आज माणसं मरू राहिली. काय वाटतं तुम्हाला महाराज? असं वाटत असेल एखाद्याला, कशाचं मरण आणि कशाचं काय, अरे तो कधी येईल आणि तुम्ही आम्हाला उचलीन सांगता येत नाही. तो तुमची माझी वाट पाहू राहिला. कशी? घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी 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 काळ वाट याची पाहे, खडी खडी काळ वाट याची पाये, घडी घडी काळ वाट याची पाये. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. महाराज तो काळ तुमची माझी काय पाहू राहिला? वाट पाहू राहिला. काही लोकांना वाटतं तो वारकरी आहे, तो भजनी आहे, तो कीर्तनकार आहे, तो अध्यात्म करतो, तो लय गावचा मोठा नेता आहे, तो लय वारकरी आहे, लय प्रतिष्ठित आहे. देवाकडं प्रतिष्ठा काही चालत नाही. बोला बोला, तुम्ही आजारी का काही? मग बोला ना, फ्रेश बसायचं, काळजी करायची नाही बरं का. हा, तो कुडून येईल आणि कीर्तनात सुद्धा उचलून घेऊन जाईल, सांगता येत नाही. मी आता 2 दिवसापूर्वी दादा नगरला वरून कीर्तनाला जात असताना, नगरच्या पुढं कीर्तन होतं 10 किलोमीटर. कीर्तनाला जात असताना त्या ठिकाणी एक सिग्नल लागला. त्या सिग्नलवर गाडी थांबली. गाडी थांबल्यानंतर आमच्या 4 व्हीलर गाड्यांची लाईन लागली बरं का कांडेकर मामा, लाईन लागली. आणि एक स्कूटरवाला बिचारा, मरण पा कसं आहे बा बरं का, कधी कोणावर घालेल सांगता येत. तुम्ही आम्ही सगळे इथं बसले, थोड्या वेळानं कोणाच्या मौतीचा फोन येईल सांगता येत. ओ दादा, सगळ्याचा वशिला ती चालतो, पण मरायचा वशिला चालत का? कोणाचा चालला काय एखाद्याचा? एखादी सईनं एखादं काही काम होईल, पण देवाला किती सह्या केल्या तर यम परत माघारी जाणार नाही. महाराज आता माझं वाक्य ऐका,
त्या ठिकाणी सिग्नलजवळ आमची गाडी येऊन थांबली. 2 गाड्यांच्या समोर एक स्कूटरवाला रस्त्यानं चालला होता. वरून घार उडत होती. घारीच्या तोंडामध्ये नाग होता. नाग तोंडात आणि पायात धरलेला असताना घार उडत असताना त्या घारीच्या तोंडातून नाग निसटला. निसटल्यानंतर गाडीवर नाही पडला, ट्रकवर नाही पडला, त्या स्कूटरवरती जाऊन पडला. आता तो चेचळलेला होता. चेचळलेल्या नागाने त्या स्कूटरवाल्याला चावा घेतला. आम्ही गाडीतून खाली उतरसतो त्याच्या तोंडात फेस आला. ध्यानात ठेवा, मोठ्या मोठ्या गाड्यांवर नाही पडला, त्या स्कूटरवर पडला आणि त्याचा मृत्यू घेतला. काही लोक म्हणले कस काय मेला, कस काय नाही. अरे बाबा, लिखित आहे, लिखित असणार तसंच होणार आहे. पैसा काढ लोकाने तसे, वा वा, पैसा काढ लोकाने तसे, तैसा काळ लोकांनीत आसे, तैसा काळ लोकांनीत पाहतो आसे. उंदीर घेऊन जायवो का, पैसा काढ लोकाने तसे, पैसा काढ लोकाने तसे. तो उंदीर घेऊन जाय लोका, तैसा काळ लोकांनीत आसे, तैसा काळ लोकांनीत आसे. महाराज त्याच्याकडे वशिला चालत नाही. तो म्हणत नाही आज एकादशी, तो म्हणत नाही श्रावणी सोमवारी, तो म्हणत नाही दिवाळी आहे, तो म्हणत नाही आखाडी, तो म्हणत नाही महाराज हा सण आहे तो सण आहे. ज्या दिवशी त्याला यायचंय त्या दिवशी तो येणार आहे. आणि आल्यावर एकटा येत नाही, या आला तर आला, एकटा येत नाही, त्याची गाडीच घेऊन येतो. आणि गाडी आल्यानंतर महाराज ज्याच्या त्याच्या नशिबात जायचं आहे त्याची गाडी भरल्याशिवाय, तो गाडीचं भरीत झाल्याशिवाय वर सुद्धा निघत नाही. मग नान्नजचा नंबर लागतो, तळेगावचा नंबर लागतो, वडगावचा नंबर लागतो, किंवा त्या ठिकाणी काकडवाडीचा नंबर लागतो, का संगमनेरचा नंबर लागतो, ते तुमच्या मला सांगता येणार नाही. ते सगळा हिशोब कोणाकडे? देवाकडे. याच्या पुढे एक वाक्य सांगू का? काही लोक म्हणतात दादा आम्ही पाप केलं, आम्ही वाईट कर्म केलं, कोणाला कळालं? पण जगाच्या मालकाला सगळं कळतं. अरे पाप करोनी पापी मन हे, अरे पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर पळतैर पळतैर. त्वा काय काय केले भल्या मानसा, देवाला सार कळतैर. त्वा काय काय केले भल्या मानसा, देवाला सार कळतैर. काय 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 भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. काय 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 भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. अरे तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही, तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. हर शांती तुला र झोपू देईना, शांती तुला र झोपू देईना. दिनरात सार छळतैर छळतैर छळतैर. त्वा काय काय केले भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केले भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय 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 भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. काय 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 भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. तुम्ही आम्ही किती लबाड्या करा, किती भामट्यापणा करा, किती वाईट निंदा, पण ते जगाच्या मालकापर्यंत सगळी यादी येईल महाराज. लिखाणे म्हणून आयुष्यात जीवनामध्ये एखादी गोष्ट कमी कमवा, पण जीवनामध्ये परमार्थ कमवा. काय लागतं परमार्थ करायला महाराज? तुम्हाला एक सांगू का? गळ्यातली माळ किती म्हणायची? 150. किती पडले आजारी. काहींना का माळच कशाची हेच माहिती नाही. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगात काही माहिती असो अथवा नसो, पण माऊलीची ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, भगवंताची गीता आणि महाराज जीवनामध्ये पंढरीचा पांडुरंग, या 4 गोष्टी सगळ्यांना माहिती असल्या पाहिजे. ध्यानात ठेवा. काल कीर्तनात एकाला विचारलं, इथं बसलेल्या महाराज 10% लोकांना आत्ता इथं माहीत नाही ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी कुणी लिहिली. माहिती का मावशी? काहींनी तो मानच खाली दाखल्या बुवा, नाही माहिती महाराज. अरे हिंदू धर्मात जन्माला आलोय महाराज आम्ही, आमची संस्कृती आहे
ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी सांगितली आहे, पण सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली आहे. माहिती असलं पाहिजे महाराज आम्हाला. आणि एक वाक्य तुम्हाला पटकन दिवशी सांगून जातो. काही काही लोकांचं मरण लई जवळ आहे आणि काही काहींचं मरण वाटतं पण जात. महाराज आमच्या तिकडे एका जण त्या पोहेगाव साईडला महाराज फक्त इरिया मारायला गेला बिचारा. महाराज अचानक अटॅक आला आणि जाग्यावर गेला. विचार करा. एक तर मी मोबाईलला व्हिडिओ पाहिला, एक जण रात्री झोपला, सकाळी बायको म्हणली उठा, उठलाच नाही. उठलाच नाही. 8:30 वाजले तरी उठला नाही. 9ला डॉक्टर आला, डॉक्टर म्हणला कधीच उठणार नाही. तुमच्या लक्षात आलं का? काय म्हणला? कधीच उठणार नाही. एक माऊली बिचारी भाजी घेऊन भाजीपाला विकत होती. तिला एवढा ताप अंगावं तरी उन्हानं काही झालं नाही. आणि एक माऊली इशीच झोपली तशीच झोपली. आलं का ध्यानात? नाही कळालं? ऐका, अजून एक उत्तर तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये एक पत्त्या खेळणारा माणूस रात्रंदिवस त्या पत्त्यांच्या नादामध्ये नादवला. एवढा पत्त्या खेळायचा. दिवाळीचा सण जवळ आला आणि तिनं बायकोनं सांगितला, हो पोरांना काहीतरी आणा. त्याला राग आला. तो म्हणला कायम बायकोची काय आहे? कटकट आहे. आता वर्ग 2 आहे बरं का, नीट ऐका. दररोज कटकट आहे म्हणून त्याला राग आला आणि तसाच निघाला आणि रेल्वेच्या त्या ठिकाणी महाराज ब्रिजवरती जाऊन उभा राहिला. वरती गेला. त्या ठिकाणी महाराज खालून रेल्वेचा रूळ होता. वरच्या इमारतीजवळ गेल्यानंतर आता मनात विचार आला, एकदाच मरण पा कसं आहे बरं का. काहींनी मागितलं तरी येत नाही आणि काहींनी न मागता येतं. ध्यानात ठेवा बरं का. पटकन दिवशी लक्ष द्या. मावशी तो वरती गेल्यानंतर इमारतीवरून तो उडी मारणार. तेवढ्यामध्ये एक बिचारा भाजीवाला माणूस डोक्यावर टोपली घेऊन मी तिची जोड्या घेऊन चालला. आता ध्यानात ठेवा बरं का. याला माहीतही नाही खाली कोण आहे. यानं जशी बिल्डिंग वरून उडी मारली तशी भाजीवाल्याच्या टोपलीत. आता माझं वाक्य ऐका. टोपलीत उडी ज्यानं मारली तो जगला आणि जो भाजी घेऊन चालला होता तो मरून गेला. तुम्ही आजारी वाटू राहिले मला काहीतरी. काय झाला? मरून गेला. म्हणून जीवनामध्ये क्षणात मृत्यू आहे. नाही कळालं? अरे क्षणाचा भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा का. पुढे हुशार थोर आहे वळसा. राम राम स्मरादे. आणि एक सांगतो तुम्हाला, जीवनामध्ये काही एक वाक्य लक्षात घेऊन जाताना याची त्याची जिरवाजिरवी करण्यात वेळ वाया घालू राजानो. आणि एक सांगू का, जेवढं पांडुरंगानं दिलंय त्याच्यातच आनंद माना. आता मला तुम्ही सांगा, माऊली ज्ञानोबरायाकडं रेड्याला वेद बोलवण्याचं सामर्थ्य होतं, तर माऊलीकडं ज्यांनी माऊलीला त्रास दिला त्यांना माऊली संपू शकत नव्हते का? बोला ना. संपू शकत होते. पण संतांचं कार्य तसं नाही आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. एक सांगतो तुम्हाला संतांचं कार्य कसं आहे. संत सद्मार्गाला लावित्या आणि माणसं वाईट नादाला लावित्या. पुरावा देऊन सांगू का, एक पोरगा आंब्याच्या झाडाला दगड मारित होतं. दगड मारता मारता एक दगड शेजारच्या घरावर गेला आणि घरचे येऊन शिव्या द्यायला लागले. महाराज पुढचा दगड त्या पोरानं मारला
तर तो दगड त्या आंब्याच्या झाडाखाली एक साधू तपश्चर्या करीत होता, त्या साधूच्या डोक्यात लागला. साधूचं वागणं आणि माणसाचं काही लोक म्हणतात महाराज आम्ही साधू होऊ शकत नाही का, आम्ही देव होऊ शकत नाही का. अरे त्यांनी तप केले राजा, आपण तप मोडायला लागलो. खरंय खोटे? त्यांनी तप केलं महाराज, 12-12 तास तप करणारे संत आहे, साधू आहे. आपण कस काय साधू होऊ? शेजारच्यानं जी शिपी घेतला तर 14 ठिकाणी चमका निघा द्या. कस काय साधू होऊ महाराज? होणार नाही. त्या साधूच्या डोक्यात दगड लागला, तो साधू उठला आणि साधूनं शिवी नाही दिली. तो साधू म्हटला राजा जाऊ दे मरू दे, लागला तर लागू दे, पण मला तुला देण्याकरता काहीच नाहीये, काहीच नाहीये. पण एक गोष्ट तुला देण्याकरता आहे. काय? तू फक्त रामकृष्ण हरी मंत्र म्हण. काय म्हणे? तू फक्त रामकृष्ण हरी मंत्र म्हण. महाराज त्यानं रामकृष्ण हरी मंत्र जपायला सुरुवात केली. सगळ्यात मोठा महात्मा म्हणून त्याची ओळख झाली. विठ्ठल विठ्ठल. आणि इथं बसलेल्या सगळ्या लोकांचा असा एक गर्व आहे का मायापेक्षा या जगात कोणी मोठं झालेलं चांगलं वाटणार नाही. आणि काही लोक हाताने झटे करून घेत्या ना, आयुष्याचं वाटोळं करून घेत्या. पाया पडून सांगतो मावशी बरं का, एक सांगू का, या जगामध्ये तुम्ही कितीही लोकांसाठी पळा, कितीही लोकांसाठी चांगलं करा, तुमचं 1% चुकला का सगळ्या कामावर पाणी. चुकीचं बोलू राहिलो का मी? मला सांगा, सगळं चांगलं करा आणि 1% चुकू द्या पाणीची. म्हणून जीवनात 1%ला जपा. रावणासारखा भक्ती करणारा कोणीच नव्हता. आज रावणाचा बॅनरही नाहीये, रावणाचा फुटूही नाहीये, आणि रावण नाव कोणी ठेवतही आहे का एखादा वडगाव मध्ये रावण? नाही 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 महाराज. बिभीषण नाव आहे पण रावण नाही. त्याचं कारण आहे बिभीषणाचं कार्य चांगलं आहे आणि रावणाचं कर्म चुकीचं आहे. राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती, जगा माझी राहिल्या त्या कीर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. आता पटकन दिवशी माझ्या लक्ष द्या पटापटा. महाराज तुकाराम महाराज चांगले वागले म्हणून तुकाराम महाराजाचं नाव आहे. माऊली चांगले वागले म्हणून माऊलीचं नाव आहे. मंबाजी भाऊ वाईट वागला, मंबाजी फक्त नास्तिक गोष्टीत जन्माला आला, नास्तिकच नाव राहिलं. तुकाराम महाराज चांगले वागले, चांगलं नाव राहिलं. जीवनात तुम्ही किती दिवस जगले याला महत्व आहे का? राजन हो, तुमच्याकडं किती पैसे आणि किती इस्टेटी कोणाला काय घे नाही. ज्याच्या त्याच्या घरी ज्याच्या तो पंडिती. तुमच्या माहिती करता सांगतो, ज्या काहींकडं काहीच नसू द्या, काही शिळ्या भाकरी खात्या तरी दुसऱ्या दिवशी म्हणत्या रात्रीलाही भारी गुलाबजांबू होती. खरंय खोटे? महाराज प्रत्येकाला देवानं त्याला त्या ठिकाणी खायापुरतं दिलंय. म्हणून कधी कोणाची निंदा करू नका, कधी कोणाचं वैर करू नका, कधी कोणाचा अपमान करू नका, एखाद्याला त्या ठिकाणी तुच्छ समजू नका. गरिबाचा सुद्धा बंगला होऊ शकतो हे विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाताना घरी घेऊन जाताना घरी, महाराज या जगामध्ये चांगल्याला त्रास आहे आणि वाईटाचा त्या ठिकाणी बहुमान आहे. खरंय का खोटे? विचार करा. जो वाईट वागण लोक त्याचा जय जयकार करतील आणि जो चांगला वागण त्याला लोक नास्तिक म्हणतील. पण तुम्हाला एक सांगू का, चांगल्याला जरी तुमच्याजवळ न्याय नसेल पण पांडुरंगाजवळ त्याला न्याय आहे. आहे का नाही? चांगल्याला किती त्रास आहे पाहिजे तुम्हाला. एका मिनिटात सांगतो, मला इथं बसलेले सगळे उत्तर द्या पटापटा सांगा. इथून जर समनापूरपर्यंत दोघांची शर्यत लावली, जागे ना तुम्ही सगळे, इथून जर संगण त्या ठिकाणी समनापूरपर्यंत दोघांची शर्यत लावली, एका बाजूला गाढव आहे आणि एका बाजूला कुत्र आहे, 1 नंबर कोण पोचनो? बोला मावशी पटकन. कीर्तन झाल्यावर लाडक्या बहिणीचा हप्ता आहे. पहा ना काय हसू राहिल्या बुवा. जाऊ दे आता, तिकडे नाही जायचं आपल्याला. पटकन दिवशी सांगा, कुत्रा पोचन का गाढव पोचून? सगळे ज्ञानी माणसं आहे, पटापटा बोला. काही तर बोलायचेच बंद झाले बुवा. शबास, कुत्र पोचन ना. आता ऐका, चांगल्याला कसा त्रास आहे मायक लक्ष द्या. महाराज मायामध्ये कुत्र नाही पोचणार, गाढव पोचून. त्याचं कारण एका मिनिटात देतो उत्तर मी तुम्हाला.
कुत्रण गाडव संगत चालती सुरुवात शर्यतीची. कुत्र लई पळण पण 1.5 किलोमीटर लई पळण, पण जेव्हा त्याचे भाऊबंद उठतील तुमच्या कसं ध्यानात येईना बुवा. हा 1.5 किलोमीटरवर त्याचे भाऊबंद उठतील आणि जेव्हा भुकायला लागतील, आलं का लक्षात? सगळ्यांना त्रास कोणापासून आहे? निंदकाचे घर. आणि एक सांगू का, इथं बसलेला असा एकही माणूस नाही का त्याला विरोधक. आणि ज्याला विरोधक नाही त्याची प्रगतीच नाही. ध्यानात ठेवा, कोणाच्या तरी म्हणण्यानं, कोणाच्या तरी बोलण्यानं आपली प्रगती होती. म्हणून देवाला विनवणी करीत जा, एक नाही 10 विरोधक होऊ दे आणि 10 विरोधकांचा संघच दावा येऊ दे. एक सांगू का महाराज, जीवनामध्ये एक गोष्ट जपायची, उपकाराची परतफेड उपकारानं करायची. काही लोकांचा भ्रम असा आहे का सकाळची सावली आमच्या अंगणातच राहील, सावलीला थांबायला वेळ. ध्यानात ठेवा, ती थोड्या वेळानं कोणाच्या अंगणात जाईल सांगता येत नाही. नदीलाही मोठी आहे पण तिच्यात पाणीच नसन तर बाबा त्याचा उपयोग आहे का? सांगा ना. करोडो रुपये आहे काहींकडं, पण महाराज देवाचं नाव घ्यायला पोटात दुखतं, उपयोग आहे का त्या पैशांचा? काहींचे बंगले कोटी रुपयाचे, पण आईबाप झोपडीत आहे, काय करते त्या बंगल्याला? सांगा. अहो 10 कांड्यावर ऊस आहे पण ऊसात गोडवाच नाही, त्याचा उपयोग आहे का? काय भुलाला शिवरलिया रंगा, काय भुलाला शिवरलिया रंगा, काय फुलाची वरलिया रंगा, काय फुलाची वरलिया रंगा. हो ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलाला शिवरलिया रंगा रंगा रंगा, काय भुलाला शिवरलिया रंगा. काय फुलाची वरलिया रंगा, काय फुलाची वरलिया रंगा. मी कायम सांगतो, काही काहींचे मन एवढं चंचल आहे, नको नको म्हणा, गुंतो माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. सगळ्या लोकांना माहिती वाईट केल्यावर वाईट होतं, तरी काही लोक त्यांचं पण सोडती नाही. एक वाक्य सांग तुम्हाला, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्या आईचा पोरगा पोलीस झाला, मारा त्या लेकराचं प्रारब्ध आहे, बरोबर आहे की नाही? एखाद्या आईचा पोरगा व्यसनी झाला, कोणाचं प्रारब्ध आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आज तुम्ही इथं कीर्तनात येऊन बसले, हे तुमचं माझं काय आहे? प्रारब्ध आहे. पण काही लोक कीर्तनाच्या नावाखाली धाब्यावर बसले, त्यांचं प्रारब्ध वेगळं आहे. नाही कळालं? विहीर एक विहीर आहे, विहिरीचं पाणी एकराला गेलं तर कारलं लावलं तर कारलं आलं, ऊस लावला तर ऊस आला, त्या ठिकाणी मिरची लावली तर मिरची आली. आता मला सांगा, त्या विहिरीची काही चूक आहे का? बोला ना. दादानू, मिरचीची काही चूक आहे का? सगळेच लोक दिसाय सारखे आहे का? ज्याचा त्याचा रंग, ज्याचं त्याचं रूप, ज्याचं त्याचं दिसणं देवानं वेगवेगळं केलंय. काही परमार्थाला मांडणारी आहे, काही नाही मांडणारी आहे, काही वाऱ्या करणारी आहे आणि येताना पिशा भरून आणणारी आहे, आणि काही जण वारीला विरोध करणारी आहे आणि काही जण वारीला जाताना कुटळ करणारी आहे का नाही? मी काल कीर्तनावरून येत होतो, त्या ढवळपुरीच्या अंगून कीर्तन करून आलो. एका गावात चहा प्यायला थांबलो, ड्रायव्हरनं सांगितलं म्हणे 5 मिनिटं चहा घेऊ. एका गावात भजन चालू होतं दादा. आता मला सांगा बरं का, सत्य परिस्थिती आहे, भजन चालू होतं आणि भजन चालू असताना माझ्या ड्रायव्हरला म्हणलो, दादा काय चालू रे? तो म्हणला आवाज येऊ राहिला बाबा. म्हणलो भजन चालू आहे. महाराज मग भजन चालू होतं, 1.5 तास झाला भजन चालू होऊन. 10:30ला चहा प्यायची सुट्टी झाली. मग त्या भजनानी माईकचे बटणं बंद करायला पाहिजे का नाही? तुमच्या कसं ध्यानात येईना बुवा? माईकचे बटणं बंद करायला पाहिजे का नाही? त्यांनी माईकचे बटणं चालूच ठेवली. साऱ्या गावानं 10 मिनिटं कुटळं ऐकली. काय उपयोग झाला भजन करून सांगा? काहींच्या गळ्यातही माळी आहे, भजनही करीत्या, काकडाही करीत्या, हरिपाठही करीत्या, परमार्थही करीत्या, वार्याही करीत्या, लोकांच्या मौती दाव्याला जात्या, बारशाला जात्या, 13वेला जात्या आणि घरी जाऊन आईबापाला शा देत्या. काय उपयोग आहे? नाही तर मी पाया पडून सांगतो, जसा बॅनर वाचितो ना तसं मी इथं बसलेले माणसं सुद्धा सांगू शकतो. इथल्या 3 माऊल्या अशा आहे आणि 2 माणसं असे का स्वतःच्या आईशी बापाशी बोलत नाही. घेऊ का नाव? काही तर बोलायचेच बंद झाले बुवा. विठाल विठाल लय अवघड आहे महाराज, कोणी कोणाचं नाही. तुमच्या माहिती करता सांगू का,
लांबचं उदाहरण सांगत नाही, शेवटी आपली रग आपल्यालाच लागती. काय वाटतं मावशी तुम्हाला? एक वाक्य सांगू का? आता लांबचं नाही, संभाजीनगरची घटना आहे. पाया पडून सांगतो, कीर्तनातून काही नेऊ नका, पण दोनच गोष्टी घेऊन जा. काय न्या? आज काळाची गरज आहे म्हणून सांगतो. तुकाराम महाराजाचं चरित्र सगळ्या लोकाला माहिती आहे, माऊलीचं चरित्र सगळ्या लोकाला माहिती आहे, संत चरित्र सगळ्याला माहिती आहे, माऊलीच्या वव्याही माहिती आहे, माऊलीचं पसाईदानही माहिती आहे. पण काळाची गरज म्हणून सांगू का, एखादा कार्यक्रम हाती नाही लागला तर चालन. बरोबर का? एखादा हाती नाही लागला त्याच्या दारावर जाऊन जय हरी घाला, पण नाही गेलोच पाहिजे. का आला नाही जमलं तर नको ना जाऊ, दुसऱ्या दिवशी जाऊन भेट दे. नाही झालं तो काही शिक्षा देणार आहे का महाराज? तुम्ही मला सांगा. आपण मेलो तर पुढचे 50 कार्यक्रम हाती लागणार नाही. आणि एक वाक्य सांगा मावशी, पाया पडून सांगतो, काळाची गरज आहे म्हणून सांगतो. 2-4 दिवसापासून ते मीडियाला लई एक व्हिडिओ व्हायरल होऊ राहिला, तुम्ही पाहिला असन. कोण तो त्या ठिकाणी संभाजीनगरचं ते पोरग, ते आयफोनच्या नादापायी गेलं, तुम्ही पाहिलं असेल ते. महाराज नसन ऐकलं तर ऐका जाताना, आईकडं हट्ट केला, आई आयफोन दे. काय हट्ट केला मावशी? आयफोन दे. बापाकडे हट्ट केला, आयफोन दे. आता काय झालं त्यांच्या घरात आपल्याला माहीत नाही. त्यानं टोकाचं पाऊल उचललं. पाया पडून सांगा मावशी, एखाद्या गोष्टीचा राग आला, मनुष्य प्राणी आहे, म्हणून मनुष्य व्यक्ती आहे, राग येणारच आहे. महाराज घरात कटकटी होणारच आहे. आणि इथं बसलेल्या कोणाच्या घरी कचकच नाही असं एकही कुटुंब इथं बसेल. प्रत्येकाच्या घरी काही ना काही झटी आहेत महाराज, प्रत्येक माणसाच्या मागे झटी. आता मी कीर्तन करू राहिलो, माझ्या माग काही कमी झटी आहे का? घरी गेल्यावर बायको म्हणते दे पोराला झोका. आता काय झटी आहे महाराज? खरं आहे का खोटे? प्रत्येक जण दुःखाच्या मायाजाळात गुंतलंय. पण महाराज जो दुःखातून देवाचं भजन करतो त्याला दुःखातून देव सुद्धा सुख देतो. विठाला आता पुढचा मुद्दा पटकन दिवशी आहे का मावशी? त्या पोरानं टोकाचं पाऊल उचललं. ते पोरग त्या दर्यामध्ये निघालं, डोंगराच्या कपरीला जाऊन उभं राहिलं. आई म्हटली, भाऊ तुला जे पाहिजे ते देते. गळ्यातलं दागिना तोडला आणि लेकरा पुढं फेकला. अरे राजानो, आई बाप आता मला खरं सांगा, इथं बसलेले दादानो, काहींना आज सुद्धा बापाचा राग येतो. कमून माहिती का? लई बडबड करतं म्हणून. अरे राजा, बडबड का करतो माहिती का बाप? माया लेकराचं कल्याण झालं पाहिजे ही तळमळ करतो, त्याचं नाव बाप आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं मला सांगा, भाऊ वय पुढं, मी हाय तुझ्या माग, हा म्हणणार एकच देव आहे, त्याचं नाव काय? गावचा पोलीस पाटील. मग कोण? सका तात्या. कोण? तुमचा माझा बाप. ध्यानात ठेवा. काही लोक म्हणतात आलंय कष्ट करू राहिला आणि एवढं का आला कमू राहिला. अरे त्याला काही जगाला वाटायचं? ते तुमच्या माझ्या भल्यासाठी आहे. कोणत्या बापाला वाटतं पोरानं मरून जावं? वाटतं का मावशी? किती व्यसनी पोरगा असू द्या, किती दारुडे पोरगा असू द्या, किती वाईट पोरगा असू द्या, आई बापाला ते काळजाचा तुकडाचे. काय वाटतं मावशी तुम्हाला? लेकराचं गुणगान गाऊ द्या, आईचा अभिमानी, आणि एखाद्या लेकराला वाईट बोलू द्या तरी आई म्हणती माझा दादा तसा नाहीये, तिचं नाव आईन बापे. विठ्ठल विठ्ठल. तो प्रसंग जाताना घरी घेऊन जा महाराज. माझा एवढा मुद्दा घरी घेऊन जा जाताना. त्या पोरानं ऐकलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांची टीम आली, महाराज जाळी लावली, तरी ते पोरग जागा बदलायचं राहून राहून. जागा बदलत असताना बाप पुढं सरसवला, हातात हात दिला, दादा इकडे ये. ओढायला गेला तर तोल गेला, पोरगाही गेला आणि बापही. सांगा आता मला सांगा, बापाही गेला पोरगाही गेला, मग बाप का गेला हो? का गेला? का का फक्त लेकरा साठी. बाप काय करू शकतो सांगेल तुम्हाला मी. मेला महाराज, तो पोरगा मेला, बाप मेला, आईला राहवना. त्या माऊलीनं धडपड करीत तिनंही दरीत उडी मारली, 3 जीव निघून गेले. का? फक्त एका लाडामुळं. एक लाड. एक सांगा मावशी, खायला जे पाहिजे ते द्या. वाक्य सांगा, खायला जे पाहिजे ते द्या. पोरानं आज शाळेला फी मागितली ना, 2 दिवसानं द्या. लगेचच्या लगेच पोराचे लाड पुरू नका. महाराज या लाडापायी आज इथं बसलेली एवढी लोक आहे ना, याच्यातली काही लोकांचे 25 वर्षाचे पोरं आज बापाच्या जीवावर घरी भाकरी खात्या. चुकीचं बोल राहिलो का दादा? आज 25 वर्षाचे पोरं बापाला म्हणत्या तुला काही कळत नाही. तुला त्या ठिकाणी काही काही बापा असे मी डोळ्यानं पाहिले का अक्षरशः रडतात. महाराज म्हणतात देवानं
असा कसा पुत्र दिला. अरे मुलं द्यायची असेल तर जगाच्या मालकाला सुद्धा आवडली पाहिजे महाराज. पुत्र व्हावा ऐसा. पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. ऐसा गुंडा त्याचाही लोकी झेंडा, वा वा. त्याचाही लोकी झेंडा, त्याचाही लोकी झेंडा. महाराज लेकरा बाळावर संस्कार करा. आज काळाची गरज आहे. आज माणसं माणसातली संपली, नाते नाते संपले. कोणी कोणाला बोलायला तयार नाही, कोणी कोणाला विचारायला तयार नाही. घरामधले सगळे लोक मोबाईलमध्ये व्यस्त झाली. कोणीच कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाला मान सन्मान द्यायला तयार नाही. ज्याचं ते पंडित व्हायला लागलं, ज्याचं ते मोठं व्हायला लागलं. जीवनात माणसानं लई मोठं व्हायचं, पण जीवनात एकदा तरी मागं वळून पाहायचं. माणसा वा. आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. आता तरी माणसात माणसा, आता तरी माणसात. हो कलियुगाच वार लागल लाचारी न जीन जगल, कलियुगाच वार लागल लाचारी न जीन जगल. होत असेल तर दान तुझ्याने, होत असेल तर दान तुझ्याने, भुकेल्याची तू भूक जाणून घे. आता तरी माणसा ये, माणसा आता तरी माणसात ये. आता तरी माणसात माणसा, आता तरी माणसं जपायला शिका. माणसं तुटू देऊ नका. कोणता माणूस कधी कामाला येईल सांगता येत नाही. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला वरती त्या ठिकाणी महाराज दुर्योधन खेकळला. अरे या म्हाताऱ्याचं मला काय करायचं. पण जेव्हा तोच म्हातारा भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरच्या युद्धात उभा राहिला, तेव्हा दुर्योधनाला कळालं सैन्य घेऊन उपयोग झाला नाही. हे म्हातारं बरोबर असतं तर विजय झाला असता. ध्यानात ठेवा, कोणामुळं कोणाचा विजय होईल सांगता येत नाही. मरण लय सोपं आहे. मरण एका मिनिटात तुम्हाला दाखवतो कसं मरण आहे. महाराज एका राजानं गावात पैज लावली. तो म्हणला जो कावळा धरून आणेल त्याला 1 लाख, 2 आणले तर 2 लाख, 3 आणले तर बोला पटकन 3 लाख. एक रस्त्यानं आंधळं चाललं होतं. गावातल्या लोकांनी कामधंदे सोडले आणि गलुली घेऊन दगड मारायला लागले कावळ्याला. कावळं खाली पडलं, बेशुद्ध व्हायचं, मरून जायचं. त्या आंधळ्यानं रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना विचारलं का म्हणून पळू राहिले. ते आंधळं म्हणलं राजा 1 कावळा पकडला तर 1 लाख आहे, आणि 2 पकडले तर 2 लाख आहे. मन कसं चंचल आहे पहा. ते आंधळं म्हणलं 1 जर कावळा पकडला आणि 1 लाख भेटले तर बायकोला गंठन होईल. काय म्हणला ताई, काय म्हणला, बायकोला गंठन होईल. पहा माया जाळ कसं आहे. हे माझं ते माझं सगळं इथंच राहणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज ते म्हणलं 1 लाखाचं गंठन फिक्स झालं, आणि अजून एखादा पकडला तर मला द्वातारण बंडी. पहा माणसाचं मन कसं आहे. अजून एकही हातात नाही तरी पुढचा विचार माणसाच्या मनात आहे. ते बिचारा आंधळ देवाची कशी कृपा पाहणं. ते आंधळ रस्त्यानं निघालं, हातानं टाळी वाजवता त्यानं असा वरती हात केला, आणि उडत उडत जाणारा कावळा त्याच्या टाळीत. तो म्हणला बुवा चांगल्याला जमलं नाही. आंधळ्याला लोक पाहिला होती महाराज. ते म्हणले आंधळ्यानं त्या ठिकाणी महाराज जिंकवली भाऊ शर्यत. त्या आंधळा एवढं विचित्र होतं. त्या आंधळ्यानं कावळा हातात घेतला, आपल्या बगल्यात अडकवला, आणि मनात विचार आला अजून 1 पकडला तर किती होईल. तुम्ही आजारी का काय, बोला ना, किती होतील. 2 लाख होतील म्हणला. पामण ए मावशी, आता समोर एखादी 500ची नोट सापडू दे. ती म्हणणं अजून 500 सापडले. मग मन येते, मन कुठेही जातं. काही लोक फक्त बसलेली इथं,
तरी काहींचं लक्ष आहे बाया वावरात निंदा येईल कुडव झाला असून बरोबर खरं खरं खोटं आहे आता मी येत आहे तरी माझ्या डोक्याला संध्याकाळच्या कीर्तनाचं ये मी कुठं असून बुवा मी आप सापडन का काय बुवा महाराज मन आहे हे मन कुठाही जातं पण ते मन आवरण्यासाठी एक प्रयोग तुम्हाला सांगतो पुरावा नीट ऐका हे मन आवरायसाठी देवाचं भजन करावं लागतं देवाचं भजन केलं का देव नक्की त्या चांगल्या रस्त्याला पाठवत असतो आता वाक्य नीट ऐका त्या आंधळ्याला एक कावळा मिळाला तो एवढा खुश झाला वडगावकर तो म्हणला चांगल्याला जमलं नाही त्यानं बगलेत अडकवला आणि परत दुसरा कावळा पकडायसाठी टाळी वाजवायला गेला पहिला बगलेतला काय झाला माय काय पाहू राहिले तुम्ही ओढून गेला तसं माणसाचं आहे माणूस जन्माला येणारे पाची होणारे बारी होणारे वाढदिवस होणारे लग्न होणारे प्रपंचाच्या मायाजाळात गुंतणारे ही जमीन बंगला गाडी माडी पोरं सोरं सगळं माझं म्हणता म्हणता एक दिवस देवाचा निरोप येणार आहे आणि शरीर देवा घरी जाणार आहे आयुष्याचा नाश झाला 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 हो तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला शिवभक्ती नाही केली शिवभक्ती नाही केली शिवभक्ती नाही केली शिवभक्ती नाही केली शिवभक्ती नाही गेली शिवभक्ती नाही गेली शिवभक्ती नाही गेली शिवभक्ती नाही गेली मग महाराज संतांनी हे पुरावे फुकाट दिले का फुकाट नाही महाराज याला पुरावा आहे काही लोक असे भामटे महाराज एखाद्याच्या इथं नाही जायचं तर जातीच नाही आणि काही असे नाही बोलवलं तरी एक शंका महाराज एक वेळेला एखाद्याच्या सुखात जाताला नाही तर चालन पण दुःखात जा ध्यानात ठेवा एक वेळेला सुखाच्या प्रपंचाच्या मायाजाळात गुंतला नाही आलं तर नका गुंतू पण देवाचं जिथं भजन चालू असेल तिथं मुखानं क्षणाक्षणाला भजन करा अभंगाचं पहिलं चरण क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार म्हणून कधी देवा घरी जायला लागण आणि कधी या संसाराच्या रहाडगाडग्यातली सुट्टी होईल सांगता येत नाही म्हणून आजच्या दिवसापासून रामकृष्ण हरी म्हणा जय हरी म्हणा आपुलकीनं लोकांशी बोला एखाद्याला चहा पाजताल तर पाजा नाही तर पाजू नका साध्या माणसं मी कायम सांगतो कीर्तनात माणूस कपड्यानं मळका असला तर चालन पण जळका नसावं साध्या मळकी मोकारे जळकी मोकारे
पाऊसच पडाना. खरं आहे का खोटं आहे महाराज? मनस्थिती बदलली लोकांची. जी मनस्थिती आहे ना महाराज लोकांविषयी चांगली बोलण्याची बदलून गेली. सख्या भाऊ सख्या भावाचा वैरी झाला. काय वाटतं मावशी? सख्खी बहीण भावाची वैरीण झाली. महाराज भाऊ बहिणीशी बोलायला तयार नाही, बहीण भावाशी बोलायला तयार नाही. आई बापानं ते घरटं गुंफलं. आज तुम्हाला सांगू का या जगामध्ये असे लोक आहे का महाराज स्वतःच्या लेकीवर केलेलं प्रेम आज पोलीस स्टेशनच्या दारात पोरगी म्हणती हा मा बाप नाहीये. महाराज त्यानं काय केलं फक्त त्यालाच माहिती आहे. आज आम्हाला एक सांगू का मावशी, पटकन एखादा शब्द कुणी बोललं तर तुमच्या डोळ्यात पाणी येतं. नीट ऐका बरं का कीर्तन. एखादा शब्द तुम्हाला बोललं तर तुमच्या डोळ्यात पाणी येतं. पण याला कितीही बोला याच्या डोळ्यात पाणी येत नाही. हा जड अंतकरणाचा असतो. त्याला रडता येत नाही असं नाही, पण लेकरा बाळाचे सगळं दुःख हृदयात साठवतो. त्याचं नाव बाप आहे. इथं बसलेले एवढे म्हातारे माणसं आहे ना, या म्हातारे माणसांचे फक्त वरून कपडे ढवळे, पण यांच्या कपड्यांच्या मधली जी कोपरी ना ती आज सुद्धा फाटेली. पैसे नाही का त्यांच्याकडं? पैसे नाही, पैसे आहे. पण एखाद्या बापाला जर विचारलं ना दादा कोपरी फाटेल का, तो बाप म्हणतो दादा कोपऱ्या घ्यायला पैसे जर खर्च केले तर माझ्या दादाच्या शिक्षणाला कमी पडतील, म्हणून प्रेम करतो. त्याचं नाव बाप आहे. अरे भूक त्याला लागते, जेवण तुम्हाला असतं. काटे त्याच्या पायाला टोचता, चपल तुम्हाला असते. महाराज आपल्या संगमनेरमध्ये घडलेला एक प्रसंग आहे. 4 पोरं होती बापाला, 4. गरिबीशी झुंज करणारा बाप मावशी खांडगावच्या जत्राला 4 पोरांना घेऊन गेला. किती पोरांना मावशी? 4 पोरांना खांडगावच्या जत्राला घेऊन गेला. काही पोरं नळीवर पुढं 2 जण बसवले, महाराज पाठीमागं 2 जण बसवले, आणि बाप लुटीत 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 4 पोरांना घेऊन गेला. पोरांनी चष्मा मागितला तर बापानं 100 रुपयाचा पोरांना चष्मा दिला. ऐका मावशी, 100 रुपयाचा चष्मा दिला. पण तोच बाप म्हातारा झाला आणि त्याच्या डोळ्याला नंबर लागला. आणि त्या म्हाताऱ्यानं सांगितलं बाबा बाळा अरे माझ्या चष्म्याची काच फुटली, फक्त 100 रुपये खर्च आहे. पोरगा म्हटला मला सवड नाही. काय म्हणे? सवड नाही. अरे जीवनामध्ये त्यानं किती खस्ता खाल्या तुम्हाला माहित नाही. आज सगळं मिळालं. काही लोक एवढी गर्विष्ठ आहे महाराज, सत्य सांगतो तुम्हाला, पैशाचा गर्व लई दिवस चालत. ध्यानात ठेवा, पांडवांमधला अर्जुन त्या ठिकाणी एवढा श्रेष्ठ होता, तरी सुद्धा अर्जुनाचा गर्व देवानं उतरवला. ओवी सांगू का, ध्वज स्तंभावरी वाढणारू तो मूर्तिमंत शंकरू, सारथिक शारंधरू अर्जुनेसी. अर्जुना युद्ध जिंकलंय पण तुझ्यामुळं नाही, देव तुझ्या बरोबर होता म्हणून जिंकलंय. आज तुम्ही मोठे झाले, याच्या मग तुमच्या आई बापाचा थोडा तरी वाटा आहे, हे तुम्हाला मान्यच करावं लागल. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? आज हा ढवळे महाराज कीर्तन करतोय. रात्री उशिरा कीर्तनावरून घरी गेलो दादा, 2:30 वाजले. 2:30 बाप जागा होता बिचारा. बाप मला म्हणला भाऊ इकडे. म्हणलो काय काय झालं दादा, उशीर झाला काय मला यायला? म्हणे नाही, म्हणे जवळ मी आहे ना तवर फिरून घे गावं. काय म्हटला बाप माझा? जवळ मी आहे तवर फिरून घे बाप गावं, पण ज्या दिवशी तुझा बाप मरून जाईल ना त्या दिवशी फिरून घे गावं म्हणणारं कोणी नाही राहणार. घरीच थांबावं लागेल, ध्यानात ठेव. म्हणून पाया पडून सांगतो दादा, जवळ बाप येतवर बापाला मिठी मारा, जवळ बाप येतवर बापाला जेव घाला. अरे काय लागत रे त्याला? काय लागत महाराज? तुम्ही विचार करा काय लागत. अरे एखाद्याच्या घासात जर बैल गेला आणि शेतकऱ्यांना आवाज दिला बैल पळत येतो. खरंय का खोटं आहे मावशी? बैल पळत येतो. पण ज्या बापानं लेकराला जगामध्ये विश्वामध्ये भरारी घ्यायला शिकवलं, आईनं कडं उचलून घेतलं. एकाने विचारलं आईला, आई पोराला का उचलून घेतलं ग? आई म्हटली मला जे डोळ्यानं दिसतं ना तेवढं माझ्या दादाला दिसलं पाहिजे म्हणून उचलून घेतलं. आणि एकानं बापाला प्रश्न केला, बाबा तुम्ही तुमच्या लेकराला का खांद्या उचलून घेतलं? बापानं सांगितलं, भाऊ जे माझ्या डोळ्यानं दिसतं त्याच्यापेक्षा काकणभर जास्त जग माझ्या दादाला दिसलं पाहिजे. हा प्रेम करणारा बाप आहे. आज गोरक्ष दादा, आज शरद दादा, सुमनताईच्या जीवनातला त्या ठिकाणी काय गेलाय? आधारवड गेलाय. काही लोक म्हणले बाप काय असतो? अरे जेव्हा बाप बाप बनतो तेव्हा कळतं बाप काय असतो. आलं का लक्षात? अरे मला कसं तरी होता या बाप लोकाचा बघतानं, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगतानं. अरे त्या बापाबद्दल काय बोलावं तेवढं कमी आहे महाराज. आज त्या कलावंत माऊलीचं कुंकू गेला
आज महाराज ते माऊली जर दिवा लावायला गेली ना, तो दिवा जर विजलेला दिसला तर असं वाटल जसा दिवा विजतो तसा आयुष्यातला तिचा दिवा प्रपंचाचा विजलाय. विझला हो नंदादीप, विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. हो नंदादीपक कशी जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदादीपक कशी जाऊ मी मंदिरी. दूर गेली दिगंतरा, दूर गेली दिगंतरा, पुन्हा नाही येणे घरा. गेली रखुमाई माझी, होस पडाली पंढरी. विधला हो नंदादीप, कशी जाऊ मी मी मंदिरी. विजला हो नंदादीपक कशी जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदादीपक कशी जाऊ मी मंदिरी. जपा रे, जपा माणसं आहे तोपर्यंत जपा, काय नाही लागत. ए मावशी, ए तायडे, 7-8 दिवसातून एखादा फोन करायला पैसे लागत आहे का ग? काय नाही लागत. एक सांगू का, तुम्ही बहीण भाऊ चांगले गुण्या गोविंदानं राहा. ती बहीण लई आनंदात राहा, त्या ठिकाणी तो बाप लई आनंदात राहतो. महाराज 10 वर्ष जगणारा बाप 15 वर्ष जगतो. काय वाटतं दादा? पण जर भावाच्या कचकची पाहिल्या, काही काहींच्या घरात माणसं माणसात नाही राहिले महाराज. माणसं माणसाला मानाय तयार नाही. सक्का भाऊ पक्का वैरी झाला महाराज. लोकांचं ऐकून प्रपंचाचं वाटोळं करू नका. ध्यानात ठेवा, कोणी कोणाचं नाही. माझं वाक्य पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. वेळ आली, संकट आलं ना, आपलीच माणसं आपल्या कामाला येतात. काय वाटतं तुम्हाला? आणि खांदा द्यायला जे आपल्या विरोधात होते तेच एक दिवस आपल्याला खांदा देतात. म्हणून ध्यानात ठेवा, माणसं तोडू नका. एखादा किती वाईट बोलू द्या, त्याला कारेला अरे उत्तर देण्यापेक्षा राम राम घाला आणि रस्ता बदलून घ्या. किती सोपं उत्तर आहे महाराज. वाईट बोलणार एक लक्ष नाही द्यायचं. पैठणच्या नाथबाबाला मारायला एक जण आला. नाथबाबा म्हणले तुला जेवढं मारायचं तेवढं मार. मारून झालं. तो म्हणला किती मारलं तरी नाथ रागवती. तोच म्हणला नाथबाबा मला तुमचा दोस्त करून घ्या बुवा. आलं का लक्षात? जीवनात चांगलं बघा. आई गेली जीवनात बाप गेला. किती दुःख होतं. ज्याची जाते त्याला कळते. महाराज शेवटी आई ती आई असते, शेवटी बाप तो बाप असतो. संपलं आपलं कीर्तन. फक्त 2 मिनटं माझ्याकडे लक्ष द्या. इथं बसलेल्या सगळ्या माऊल्यांच्या डोळ्यात पाणी येईल. मला जाताना एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे. तायडे, आतापर्यंत कधी रडला नाही ग, आतापर्यंत कधी रडला नाही. पण इथं बसलेली कोणती ताई मला सांगा का तुमच्या लग्नात तो रडलाच नाही? सांगा. कधी ऐकलं का? कधी ऐकलं का? भूक आईला लागली आणि लेकराच्या आधी कधी जेवली? कधी ऐकलं का? अरे भूक आईला लागली, लेकराच्या आधी कधी जेवली? कधी ऐकलं का? दिवाळीच्या सणाला स्वतःला धोतर घेतलं आणि लेकराला जुने कपडे घेतले. ऐकलं का? सांगा ना. अरे स्वतः कपड्यानं फाटलेला राहील पण लेकरू हिरो दिसावं म्हणून आयुष्यभर लेकरासाठी रखडत राहील. त्याचं नाव बाप आहे. इथं बसलेल्या माझ्या ताईनं विनवणी करेल, जीवनामध्ये बापाला जपा. तुमच्यावर अत्यंत नित्यांत प्रेम करणारा, जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तर माझ्या ताईडीला कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही हा सांगणारा बाप आहे. तुमच्या मुलाला 20 वर्ष होईपर्यंत स्वतःच्या पैशानं कपडे घेतो, त्याचं नाव बाप आहे. आहे की नाही? माझा नातू आहे, माझी नात आहे, कोणती गोष्ट कमी पडू देत नाही, त्याचं नाव बाप आहे. इथं बसलेल्या सगळ्या ताई मला सांगा, लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे? इथं बसलेल्या सगळ्या ताई मला सांगा, लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे? हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे? दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? माहेरात गेल्यावर सगळ्यात जास्त आनंद होणारा देव माणूस कोण आहे सांगा. लिकीच्या अंगावर जर फाटलेलं लुगडं दिसलं, लिकीच्या अंगावर फाटलेली साडी दिसली तर पटकन खिशात हात घालून 1-2 नोटा काढून लेकीला नवी नवी साडी घ्यायला पैसे देतो, त्याचं नाव काय आहे?
काय आहे? बाप आहे. जाताना शेवटचं उत्तर घरी घेऊन जा. एका बापानं पोराला लई मोठं बनवलं. पोरगा डॉक्टर म्हणण्याकरता परदेशात निघाला. बापानं सांगितलं पोरा जा, परदेशात जा. बापानं परदेशात पोराला पाठवलं. 6 महिने झाले पोराचा फोनच लागला नाही. बापाला वाटलं माय दादाचं काही बरं वाईट झालं असल. जवळचे पैसे बापानं घेतले आणि बायकोच्या हातात दिले. बायकोला सांगितलं मा दादा येईल. दादा आला का गावाच्या कडेला हॉस्पिटल बांधायचंय. रडला बाप. अन्न पाणी सोडलं आणि मरून गेला. पोराला फोन फिरवला. दादा बाप गेलाय तुझा, ये. पोरगा म्हणला मला सवड, मी कामात व्यस्त आहे. म्हणला पैसे कमवण्यात, मला वेळ. गेल्यावर रडू नका रे. हाये तोपर्यंत रडा, हाये तोपर्यंत जपा. गेला बाप मरून. अंत्ययात्रेला नाही आला तो पोरगा. परत काही दिवसानं आई आजारी पडली. बहीण आली त्या भावाची, ती लेक आली आईची. गाठुडं दिलं बहिणीच्या हातात. ताईडे एक काम कर, एवढं गाठुडं तुझा दादा आला परदेशातून का त्याला देऊन टाक पैशाचं. रडली आई. 4 दिवस आई रडत राहिली आणि परत 1 वर्षानं आई सुद्धा देवा घरी निघून गेली. फोन केला साहेबाला, ए दादा, अरे बाप गेला आला नाही, आई गेली आला नाही. अरे ये आईच्या अंत्ययात्रेला, वेळ नाही म्हटला. मेली तर मरू द्या, तुम्हाला जाळता आली तर जाळा, नाही तर कुत्र्या गिदडांना घाला. काय म्हटला? काय म्हणत असेल त्या आईचं काळीज, काय म्हणत असेल त्या बापाचे कष्ट. आज लई भारी खायला भाकर गोड वाटते, पण त्यांनी जन्म दिला नसता तर ती भाकर सुद्धा भेटली त्यांना ठेवा नसती. महाराज रडली. आई मरून गेली, बहिणी एकटी राहिली. काही दिवस गेले, देव सुद्धा काही काहींच्या घरातलंही दुःख देतो. 2 वर्षानं बहिणीचा सुद्धा ॲक्सिडेंट झाला. सासूजवळ ठेवलेलं ते गाठोडं बहिणीच्या सासूजवळ तसंच होतं. महाराज लोकेशनने फोन फिरला, परदेशामध्ये पोराला फोन गेला. साहेबांनी फोन उचलला, साहेब आमचा दादा अशोक दादा आहे का? आहे ना. काय झालं? म्हणे बापाच्या मौतीला आला नाही, आईच्या मौतीला आला नाही, बहीण वारली. बहीण शेवटची इच्छा होती तिची, काही एकदा माझ्या दादानं मला भेटावं. आला नाही तो. साहेबाचे डोळे भरून आले. अशोक नावाच्या पोराजवळ ते साहेब गेले कंपनीचे आणि साहेबांनी सांगितलं, भाऊ आज माझी लई मोठी कंपनी आहे, 500 पोरं कामाला इथं, 500 पोरं कामाला इथं, पण राजा भाऊ काळजी घे. हे म्हणणारं आई वडिलाचं प्रेम आता मायक नाहीये. जा दादा जाऊन बहिणीला भेट. तसाच निघाला. महाराज विमानात बसला, गावाला आला. बहिणीची अंत्ययात्रा थांबवली होती. स्मशानभूमीच्या पाठीमागं वेस होती. वेशीतून गेला. स्मशानभूमीला गर्दी मावेना. लोकांनी पाहिलं, गुडघे खाली टेकवले. येताना माहेरची साडी घेऊन आला होता. ऐका बरं का, येताना माहेरची साडी घेऊन आला होता. सगळे लोक दिसत होती, पण आई दिसत नव्हती. बाप दिसत नव्हता. आता आई कोणाला म्हणावं, बाप कोणाला म्हणावं आणि ताई कोणाला म्हणावं त्याला काही कळत नव्हतं. लोक आपापसात चर्चा करत होते. बघा जिवंतपणे आला नाही आणि मेल्यावर माहेरची साडी घेऊन आला. बघा माहेरची साडी घेऊन आला. बहिणीच्या अंगावर साडी काढली, टाकली. महाराज पिशवीतून साडी काढली, बहिणीच्या अंगावर टाकली, उंबरडा फोडला. ताई, लोकांनी सांगितलं, दादा ऐक, तुझ्या बहिणीनं तुझ्यासाठी काहीतरी ठेवलंय. गावातल्या लोकांनी गाठोडं आणलं आणि हे बघ, हे पैशाचं गाठोडं आहे. बाप जाताना म्हणला माझ्या दादाला हॉस्पिटल बांधायचं आहे. आई म्हणली हॉस्पिटल बांधायचं आहे. बहीण म्हणली दादासाठी मी रोजानं कामाला गेले, पैसा जमवला, हे पैसे घे आणि गावात हॉस्पिटल बांध. पोराच्या डोळ्यात पाणी आलं, रडायला लागला आणि मग आईला म्हणायला लागला, आई ये ना ग, बाबा या ना, हो ताई मी चुकलो, ये ना. मला एकच सांगायचंय दादा, जवळ आहे तोवर जीव लावा. गेल्यावर किती पाची पाकवान करा, गेल्यावर किती आई बाबा बहीण भाऊ म्हणा, गेल्यावर भेटत नाही. हाय तोपर्यंत जपा, प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर हो पैठणचे नाद बा तुम्हा आम्हाला जाग करतात महाराज, सावध करतात, सावध. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. आवाज कमी झाला. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे
दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा हा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काही बा जाईल पिंगळा महाद्वारे बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी एक जटाधारी सोबत एक जटाधारी सोबत एक जटाधारी सोबत एक जटाधारी सोबत एक डोळे वटारून पाहत एक डोळे वटारून पाहत एक डोळे वटारुनी पाहत एक डोळे वटारुनी पाहत एक गुरकावुनी बोलत एक गुरकावुनी बोलत एक गुरकावुनी बोलत एक गुरकावुनी बोलत एक गिळा वयासी धावत एक गिळा वयासी धावत एक गिळावया पाहत एक गिळावया पाहत आग ग ग ग ग ग आग ग ग ग ग ग कस करतय मियाव मियाव आग ग ग ग ग ग कस करतय मियाव मियाव आग ग ग ग ग ग कस करतय मियाव मियाव आग ग ग ग ग ग कस करतय मियाव मियाव तुका म्हणे या लोकीचे व्यवहारी नका डोळे दुरे बरण वाईट विचार डोळ्यातून सारा वाईट विचार मनातून बाजूला करा अखंडपणे त्या परमात्म्याचं भजन करा तारणारा तो आहे वाचवणारा तो आहे आणि तुमचा माझा उद्धार करणारा सुद्धा भगवंत आहे जाता जाता एकच विनवणी करील गोरक्ष दादाला आणि शरद दादाला आणि त्या सुमनताईला बरं का हे 2 मिनिटं इकडं लक्ष द्या जोपर्यंत कलावंती माऊली ती आई जिवंत आहे नव त्या माऊलीच्या डोळ्यात मरेपर्यंत पोरांनो पाणी येऊ देऊ नका हीच खरी तुमच्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली आहे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडी वा कोडी उत्तरे करा क्षमा नाही विचारिला अधिकार करा क्षमा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की